आज मी बनवला आहे घरगुती मुखवास। आपल्या घरामध्ये जेवण झाल्यानंतर काहीतरी खायची सवय असते, म्हणून मी हा मुखवास बनवला आहे। एकदम सोप्या पद्धतीने हा बनवला जातो आणि बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही। घरगुती साहित्यामध्ये हा तयार होतो। त्याचप्रमाणे पोटाचे विकार आणि अपचन असेल तर हा मुखवास खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्की अन्नपचन वगैरे व्यवस्थित होईल। तर त्यासाठी मी काही साहित्य वापरले आहे। बडीशेप वापरली। तर बडीशेपमध्ये हे बरेचसे आपले फायदे होतात। आपल्याला बडीशेप खाल्ल्याने तोंडाला ताजेपणा मिळतो। तसेच बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात। त्याचप्रमाणे बडीशेप तोंडाची दुर्गंधी घालण्यासाठी सुद्धा खूप मदत करतो। अशा प्रकारचा हा बडीशेपचे आपण फायदे बघितले। आता आपण ओवा पण बघूया। ओवा हा नैसर्गिकरित्या अन्नपचन करण्यासाठी खूप असं मदत करतो। त्याचप्रमाणे पोटामध्ये झालेला गॅस, त्यानंतर जड असा भारीपण वाटतं, त्याचप्रमाणे अजून पोट असं दुखतंय तर हा ओवा खाल्ला तर हे सगळे आजार बऱ्यापैकी बरे होतात। त्यानंतर आपण वापरणार आहोत अलसी बिया। हे अलसीचे बिया खूप अशा शरीरासाठी फायदे देतात। त्यामध्ये फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये असतं। पोट हे जास्त वेळ भरायसारखं वाटत असेल तर हे अलसी बीज आपलं अन्न पचन करण्यासाठी खूप मदत करतं। तसेच अलसी बियामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असं मानलं जातं। आता हे मी विकत आणलेलं होतं आणि त्यामध्ये हे पूर्ण रोस्टेड होतं। त्यासोबत आता मी इथे घेणार आहे धनाडाळ। धनाडाळचे सुद्धा खूप असे आपल्याला फायदे दिसून येतात आणि छानपैकी टेस्ट सुद्धा येते। आता ही मुखवास हे आपल्याला चांगली कुरकुरीत करते धनाडाळ। त्याचबरोबर आपल्याला जे आपण खातो त्यामध्ये पचनासाठी आणि काही धान्याचा समावेश असतो, जे आपल्या शरीरासाठी फायदे देतात, कॅल्शियम देतात। तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात। त्यानंतर आपण घेणार आहोत तीळ। आता हे तीळ मी सफेद तीळ घेतले आहे, गावरान। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि हाडे मजबूत करण्यासाठी खूप आपल्याला मदत करतात। त्याचप्रमाणे हे आपल्याला शरीरासाठी फायदे देतात आणि तोंडाची चव सुद्धा वाढवण्यासाठी मदत करतात। आता हे आपण सगळे पदार्थ, सगळे जिन्नस रोस्ट करून घेणार आहोत। आता योग्य प्रमाणानुसार इथे मी 2 वाट्या बडीशेप घेतलेल्या आहे। आता या बडीशेपला आपल्याला छानपैकी अशी मस्त भाजून घ्यायची आहे। भाजत असताना आपल्याला गॅसमध्ये आचेवरती ठेवायचा। त्याचप्रमाणे बडीशेप आपल्याला एकदम लाल होईपर्यंत भाजून घ्यायची। लक्षात असू द्या, बडीशेप आपल्याला जास्त जाळून घ्यायची नाही, जसे की बडीशेप जास्त आपल्याला काळसर होईपर्यंत भाजायची नाही, मध्यम होईपर्यंत याला भाजायची, जसं की एकदम कुरकुरीत होईल त्याचप्रमाणे याची टेस्ट सुद्धा मेंटेन राहील। आता आपण याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याचप्रमाणे आपण इथे तीळ भाजून घेऊया। तीळ भाजल्यानंतर याला वेगळीच अशी चव येते आणि त्याचप्रमाणे याचा कलर सुद्धा चेंज होतो। तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप असे फायदे देतात, तुम्हाला माहितीच आहे। तसेच तीळ आपल्या शरीरामध्ये चांगले फॅट देतात आणि आहार संतुलन करण्यासाठी तिळाचा वापर आपण केला पाहिजे। त्यानंतर आपण ओवा घेतलेला आहे। ओवा सुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा, जास्त भाजायचा नाही। त्याचबरोबर ओवा हा सगळ्यात जास्त पचन सुधारण्यासाठी मदत करतो। मुख्यतः ओव्यामध्ये हे असे घटक असतात, जे रक्त शुद्ध करण्यास आणि पोटातील चरबी कमी करण्यास सुद्धा आपल्याला मदत करतात। त्यानंतर मी इथे रोस्टेड धनाडाळ घेतली आहे। ही धनाडाळ मी भाजलेली घेतली, पण याला आता मी तरी हलकंसं भाजून घेणार आहे। धनाडाळीमध्ये सुद्धा खूप असे फायदे असतात, जसे की धनाडाळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम भेटतात। त्यानंतर इथे मी घेतले आहे शेपा। या शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करतात। आजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी यांचा वापर होतो। त्याचप्रमाणे पोटदुखी असेल तर हा रामबाण उपाय आहे। आता आपण हे सगळे जिन्नस व्यवस्थित एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याच्यावरती हलकंसं मीठ टाकून आता हे सगळ्यांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अगदी साध्या सिंपल पद्धतीने हे बनवलं जातं आणि तुम्ही जर एकदा बनवलं तर हे 1 महिना आरामात टिकतं। त्याचप्रमाणे हे तोंडाला चव सुद्धा छान देतं आणि पोटातील विकार दूर करण्यासाठी सुद्धा मदत करतं। आता हे व्यवस्थित आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे। त्यानंतर आपण याला व्यवस्थित स्टोरेज करून ठेवणार आहोत। तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं। मुखवास बनवण्यासाठी योग्य असं प्रमाण या लिस्टमध्ये दिलेलं आहे, या प्रमाणानुसार तुम्ही मुखवास बनवू शकतात। आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर एका बरणीमध्ये भरून ठेवायचं। तुमच्याकडे काचेची बरणी असेल तुम्ही काचेच्या बरणीमध्ये सुद्धा भरू शकतात आणि त्याचबरोबर आता हे 1 महिन्यामध्ये आरामात टिकतात। अशा प्रकारचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर तुम्ही मुखवास बनवण्यासाठी अजून कोणत्या कोणत्या साहित्याचा वापर करताय त्याची सुद्धा कमेंट करा आणि असा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया
पुन्हा एक छानशा असा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.